जे काही परमेश्वर जे काही परमेश्वर हॅलो हा जे काही परमेश्वराने आपल्याला करण्यासाठी सांगितलेलं आहे किंवा नीतिमान ठरण्यासाठी देवबाप स्वतःच्या मुखातून आम्हाला नीतिमान म्हणावं यासाठी तो आतुरलेला आहे आमच्यासाठी आणि आम्ही देखील आतुरलेले असावे की आमच्या प्रभूने आम्हाला नीतिमान म्हणावं. आता तसं पाहू गेलं तर आपल्या अब्राहमाकडे जर आम्ही पाहिलं तर अब्राहमाला परमेश्वराने म्हटलेलं आहे की माझा अब्राहम जो आहे विश्वासाने काय ठरलेला आहे, नीतिमान ठरलेला आहे. पण फक्त विश्वासच धरून चालत नाही ना प्रियाने. विश्वासाबरोबर काय पाहिजे बरं, कोण सांगेल बरं? विश्वासाबरोबर काहीतरी पाहिजे प्रभूला आमच्याकडे. कृती 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 हवी हा, आहे. कृती पाहिजे. थँक्यू थँक्यू बरं. ती विश्वास कृती जी पाहिजे. आहे प्रॅक्टिकल, ज्याला कृती म्हणतात, ती कृती आम्ही केली पाहिजे. फक्त मी जर म्हणत राहिले की मी फार विश्वासू आहे, मी बिलीवर आहे, मी खरी ख्रिस्ती आहे आणि मी खूप चांगलं काम करते, माझ्या मुखातून बोलायची गरज नाही प्रिया. नाही नाही नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या पवित्र आत्म्याने साक्ष दिली पाहिजे, आमच्या प्रभूने साक्ष दिली पाहिजे आमच्या बाबतीत की आम्ही कोण आहोत, आम्ही कसे आहोत आणि जे काही आम्ही विश्वासाच्या द्वारे कृती करतो ती कृती आमचा प्रभू पाहतो. ती कृती करत असताना आम्ही आमच्या प्रभूकडे पाहून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ती केली पाहिजे, प्रभूला विचारून त्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि म्हणून एजरा जो आहे ना, तो 7व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की मी तुझं वचनाचं मनन चिंतन अध्ययन केलं आणि मी काय केलं, वचन वाचलं, त्याचं अध्ययन केलं आणि ज्या काही त्याच्यामध्ये गोष्टी तुझ्या नियमशास्त्रामध्ये आहेत अद्भुत रीतीने दिलेल्या, त्या मी माझ्या स्वतःवर त्या आज्ञापालन केलं, मी लागूकरण केलं आणि नंतर मी शिक्षक या दृष्टिकोनातून मी इस्रायल लोकांना शिकवलं. म्हणून ह्या गरजेच्या आहेत प्रियानो गोष्टी. आणि जेव्हा आम्ही कृतीने ह्या गोष्टी करतो तेव्हा प्रभू नक्कीच आम्हाला नीतिमान असा शब्द वापरतो. कारण अब्राहमाला देखील कृतीमुळे देवापाने विश्वासाच्या द्वारे जी त्याने कृती केली, देवाप्रती असलेलं प्रेम, देवाप्रती असलेलं नातं, देवाप्रती असलेलं जे काही त्याचं घनिष्ठ असं जे काही संबंध होता किंवा देवबापाच्या बरोबरच जे काही रिलेशन होतं, घेवाण देवाण होती, ती किती उत्तम होती प्रिया. आणि त्याच्या प्रीती खातरच त्याने आपल्या स्वतःचा पुत्र त्या मोरिया डोंगरावर नेला आणि त्याला बांधून देखील वेदीवर ठेवलं आणि सुरा देखील उगारलेला आपण पाहतो. ह्याला म्हणतात विश्वास. त्याने त्याच्या अंतःकरणातला विश्वास आणि ती कृती पाहिली की देवासाठी तो आपल्या स्वतःचा पुत्र देखील अर्पण करण्यासाठी तयार झाला. आणि म्हणून ह्या गोष्टी ज्या कृतीच्या आहेत आमच्या जीवनामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि देवबाप या कृतीला किंवा ह्या विश्वासातून असलेल्या प्रॅक्टिकल गोष्टीला, आध्यात्मिक गोष्टीला प्रभू म्हणतो नीतिमान लोक. आणि या ठिकाणी दिलेला आहे नीतिमान हा खजुरीसारखा समृद्ध होईल. खजूर तुम्ही जर पाहिले ना प्रियानो, तर तुम्ही कधी झाडं पाहिली असतील का प्रियानो? झाड, ते खजुरीची झाडं आहेत ना, ती फार मोठी नसतात, उंच उंच लहानच असतात, एवढी काही उंच नसतात, पण एवढी खजूर लागलेली असती त्याला, एवढी खजूर लागलेली असती. आणि त्या खजुरीचं उदाहरण तुम्हाला मला दिलेलं आहे की त्याच्यासारखं फ्रुटफुल व्हायला पाहिजे, त्याच्यासारखं फळ दिलं पाहिजे प्रियानो. आणि ते जर फळ आम्ही देऊ तर प्रभू आम्हाला काय म्हणणार आहे, खरंच माझं हे नीतिमान लेकरू आहे, खरंच हा माझा नीतिमान दास आहे, खरंच ही माझी नीतिमान दासी आहे. आणि आम्ही पाहतो प्रियानो, तुम्ही जर निर्गम मध्ये गेला तर एलिम या ठिकाणी जेव्हा ते आले तेव्हा 70 खजुरीची झाडं आणि 12 पाण्याची झरे होती. आता ह्या 70 खजुरीची झाडे म्हणजे काहीच नाही प्रियानो. 6 लाख पुरुष होते, स्त्रिया आणि लेकरं वेगळेच होते. एवढ्या लोकांनी ते खजूर खाल्ली, तृप्त झाले. म्हणजे ह्याचा विचार करा की समृद्धी ही काय समृद्धी आहे प्रियानो, किती बरकत आहे, किती आशीर्वाद आहे की 70 झाडांची खजूर 6 लाख लोकांनी, मुलांनी आणि स्त्रियांनी ती खाल्लेली आहे. म्हणजे देवबापाची इच्छा आहे तुम्ही आणि मी बरकत, आशीर्वाद आणि समृद्धीचं जीवन जगावं, समृद्धीचं जीवन आध्यात्मिक जीवन जगावं. जगातल्या गोष्टी प्रियानं आमच्याकडं आम्ही नेहमीच मागत असतो प्रभूला, हे दे, ते दे, ते दे, हे पाहिजे, ते पाहिजे. परंतु
ख्रिस्ती जीवन जे आहे ते समृद्धीचं जे जीवन आहे, खजुरीच्या झाडाचं उदाहरण दिलेलं जे जीवन आहे ते जगण्याकरिता आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला पाहिजे, रोज प्रयत्न केला पाहिजे आणि त्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत. आमचं जीवन हे फलद्रूप झालं पाहिजे, फळांनी भरलं पाहिजे, फुलांनी भरलं पाहिजे आणि ते 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 जे फ्रुटफुल जीवन बघून अनेक लोक त्या आश्रयाला येतील, अनेक ते फळ खातील, अनेक ते फळ चाखतील आणि त्या सावलीला येऊन बसतील प्रियानो. असं जीवन आमचं पाहिजे. आणि म्हणून सर्वात महत्वाचं आणखीन एक उदाहरण दिलेलं आहे. लबानोन वरल्या गंधसरू सारखा तो वाढेल. लबानोनचं जे एक डोंगर आहे किंवा माउंटन आहे प्रियानो, आणि त्या माउंटनवर काय असतं माहितीये का, त्या वरती माउंटनवर त्या पर्वतावर गंधसरूची झाड आहे. असं म्हणतात की ती गंधसरूची झाडं त्या माउंटनवर इतकी उंच उंच इतकी उंच उंच वाढतात की 100 फुटाच्या वरपेक्षा ती वाढत जातात. याचा तुम्ही विचार करा प्रियानो. आणि बघा ते गंधसरू जे आहे ना ते अतिशय त्याच्यामधून सुवास मिळत असतो, सुवास येतो प्रियानो. आणि म्हणून त्याच्यातून आलेला जो गंधरस आहे ना, याजक लोक दालचिनी आणखी सुवासिक असे स्पायसेस घेऊन ते कुटायचे, त्याचा पावडर करायचे आणि त्या गंधरसामध्ये मिक्स करून वेदीवर त्याचं तो सुवास जो आहे सर्व मंदिरामध्ये तो पसरायचा, वेदीला लावायचे, याजकाच्या अभिषेकासाठी वापरायचे आणि तो सुगंध त्या मंदिरामध्ये इतका पसरून जायचा की देवबाप्पाला त्या सुगंधामुळं संतोष व्हायचा, आनंद व्हायचा प्रियानो. आणि तसंच नीतिमान लोकांचं जीवन पाहिजे अशी देवबाप्पाची इच्छा आहे. आता हे गंधसरूची जे झाडं आहेत ना प्रियानो, आणि पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही गीतरत्नामध्ये जरी गेलात तर गीतरत्नामध्ये गंधसरूचं लबानोनच्या माउंटनचं अतिशय उत्तम उत्तम उदाहरण ते दिलेले आहेत प्रियानो. आणि ते उदाहरण तुम्हाला आणि मला देवबाप्पाने दिलेलं आहे. ते वापरायची गरज आहे, यूज करायची गरज आहे प्रियानो. आणि नेहमी सुवासिक असावं. बघा कोणी जर त्या माउंटनवर गेलं ना त्या लेबनॉनवर, तर असं म्हणतात की बाजूला जॉर्डन आहे, नंतर पॅलेस्टाईन आहे, लेबनॉन, या सर्व सिटी आजूबाजूला आहेत. आणि तो डोंगर, त्या डोंगराकडे जर पाहिलं ना वरती, तर त्या ठिकाणी बर्फ पडत असतो प्रियानो, स्नो पडत असतो. आणि त्या झाडांवर याच्यावर तो जेव्हा स्नो पडत असतो तेव्हा ते इतकं सुंदर दिसतं, तो माउंटन इतका सुंदर दिसतो, इतका रेखीव दिसतो प्रियानो. असं म्हणतात तिथं वरती जे जाऊन खाली येतात त्यांच्या कपड्यातून त्यांच्यातून तो सुवास बाहेर पडतो, तो सुवास बाहेर पडतो. आणि हे उत्तम उदाहरण तुम्हाला आणि मला देवबापाने दिले की तुम्ही नीतिमान व्हा, नीतिमान व्हा. आणि नीतिमान आम्ही कसं होऊ प्रियानो? आता हा जो सुगंध आम्हाला द्यायचा आहे, हा सुगंध कशाचा आहे बघा? हा सुगंध, हा परिमल जो आहे तो आहे प्रीतीचा, तो आहे ख्रिस्ताच्या गुणांचा, तो आहे मदतीचा आणि तो आहे कृतीचा. ह्या 4 गोष्टी जर आमच्यामध्ये असतील ना प्रियानो, तर नक्कीच प्रभू त्याच्या मुखातून आम्हाला नीतिमान हा शब्द वापरेल. आता नीतिमत्व किंवा नीतिमान हा जो शब्द आहे हा आम्हाला मिळू नये किंवा देवाने त्याच्या आम्ही जे कृत्य देवबापाने जो परिमल आम्हाला या जगामध्ये राहत असताना आम्हाला सोडायचा आहे, तो परिमल आम्हाला झाकून ठेवायचा आहे. परिमल कधीही झाकून राहत नाही, तो सुगंध सुटत राहतो प्रियानो. मग तो सुगंध कशाचा पाहिजे? ते प्रॅक्टिकल जीवन, गुणांचा, ख्रिस्ताच्या गुणांचा तो सुगंध आम्ही सोडला पाहिजे. कृतीने प्रॅक्टिकल करण्याचा, मदतीचा सुगंध, इतरांना आम्ही मदत केली पाहिजे, तो मदतीचा सुगंध. आणि आम्ही पाहतो प्रियानो, प्रीतीचा सुगंध. आम्ही एकमेकावर जेव्हा आम्ही प्रीती करू, वैऱ्यावर प्रीती करू, छळ करणाऱ्यांवर प्रीती करू, आणि आम्ही जेव्हा हा प्रीतीचा सुगंध सोडतो प्रियानो, त्याद्वारे देवबापाचं गौरव झाल्याशिवाय राहत नाही. आणि ह्या गोष्टी करू नयेत म्हणून तो दुष्ट आम्हाला काय करतो? आम्हाला नेहमी दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो. नको करू तू, नको हे करू, नको ते करू. आणि नीतिमान जे नाव आहे, नीतिमत्व जे आहे, ते तुला आम्हाला मिळणार नाही गोष्टीसाठी तो अडवला जातो. एक छोटस उदाहरण तुम्हाला देते. तुम्ही जर प्रेषितांची कृत्य आणि 13व्या
अध्यायामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती आहे आणि तिथं सुभेदार असं नाव आहे. सिर्गे पाऊल म्हणून असं सुभेदार आहे. गव्हर्नर होता, तो मोठा मनुष्य होता, अतिशय हुशार होता. आणि त्याच्या पदरी एक बर येशू नावाचा व्यक्ती होता. तो त्याचा सहकारी होता, राईट हँड होता. आणि तो त्याला जसे जसे सल्ले देत असे तसं तसं तो करीत असे. आणि बघा, पाऊल आणि बार्नबस जेव्हा त्याला कळालं की देवबाप्पाची सुवार्ता सांगत आहेत आणि म्हणून त्याने त्यांना बोलवलं सुवार्ता ऐकण्यासाठी. परंतु हा बर येशू, त्याचं नाव आलीम जादूगार, हा काय करत होता, त्या सुवार्तेला सिंह पाऊल पर्यंत येऊ नये म्हणून तो अडवत होता, तो मध्ये येत होता. का बरं प्रियानो? या दुष्टाला आवडत नाही, कारण त्याने पहिल्यापासूनच जेव्हा देवबाप्पाने त्याला स्वर्गातून खाली फेकलं तेव्हा त्याने पृथ्वीची नासाडी केलेली आहे. आणि आज पृथ्वीवर राहणारे जे त्याचे लेकर आहेत त्यांचा नाश करण्यासाठी, त्यांना देवापासून दूर नेण्यासाठी, त्यांना नीतिमत्व प्राप्त होऊ नये आणि त्यांनी देवबाप्पाच्या जे काही गुणांचा, कृतीचा, मदतीचा सुगंध सोडू नये, अतिशय प्रयत्न करत आहे. देवाच्या लोकांना छळत आहे, त्रास देत आहे, या गोष्टी करण्यासाठी अडवत आहे प्रियानो तो. परंतु प्रभूचं वचन सांगतं की तुम्हाला जे काही नीतिमत्वाचं उरस्थान दिलेलं आहे, नाही का, ते उरस्थान तुम्ही धारण करा. म्हणजे दुष्टाचे जळते बाण तुमच्यावर येणार नाहीत, ते परत परत ते माघारी जातील. दुष्टाचे जळते बाण आमच्यापर्यंत येणार नाहीत. आणि तुमची कंबर जी आहे ती सत्याने कसा, आणि सत्याने कंबर कसली म्हणजे आम्हाला धैर्य प्राप्त होतं, शक्ती मिळते, बल मिळते, ताकद मिळते प्रियानो. आणि मग नीतिमत्वाचं वस्त्र उरस्त्राण धारण करण्यासाठी आम्हाला प्रभूच्या सनिध, त्याच्या जवळ आणि त्याचं इतकं जवळचं नातं तयार करून, इतकं ओळख त्याच्या बरोबरची करून येते, खोल खोल गेलं पाहिजे, त्याला शोधलं पाहिजे आणि त्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे आमच्या प्रभूला. तर आमचा या जगामध्ये निभाव लागणार आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येणार आहे आणि तेव्हा तो आम्हाला जेव्हा घेऊन जाणार, मी खबर बसून येणार आहे, तो आम्हाला घेऊन जाणार आहे, तेव्हा आमचे देखील ते कान आतुरलेले असावेत, आमची कृत्य देखील ती आतुरलेली असावेत, आमचं बोलणं, चालणं, प्रीती, कृती आणि आमचे गुण जे आहेत ते जर आम्ही खऱ्या प्रकारे जर आमच्या ख्रिस्तासाठी जगून ते केले असतील तर नक्कीच आमच्या प्रभूचे शब्द आमच्या त्या आतुरलेल्या कानावर पडतील. आणि प्रभू म्हणे, शाबास माझ्या भल्या दासी, तुझ विषयी मी थोडक्या गोष्टीविषयी तू विश्वासू राहिला, तुझ विषयी मी संतुष्ट आहे. हे जर शब्द देवबाप्पाचे कानावर पडायचे असतील तर प्रियानो, हा दुष्ट किती आडवा येत असेल तरी प्रियानो त्याला त्याला हकलण्यासाठी फक्त आमच्याकडे वचन आणि वचन आणि वचन पाहिजे. वचनाची दुधारी तरवार जर आमच्याकडे असेल तर आम्ही त्याला बळी पडणार नाही प्रियानो. फक्त वचन वाचून चालणार नाही, तर वचनाचं आम्हाला मनन चिंतन केलं पाहिजे, त्याच्यामध्ये खोल गेलं पाहिजे की जेणेकरून ख्रिस्ताची ओळख आम्हाला अधिक प्रमाणात होईल प्रियानो, अधिक प्रमाणात आमची प्रभू बरोबरची ओळख होईल. आणि म्हणून या गोष्टी करणं अतिशय गरजेचं आहे बघा. आणि म्हणून गीत रत्नामध्ये सुद्धा प्रत्येक वेळेस आपण पाहतो की लबानोन आणि गंधरस याचा उल्लेख भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून आम्ही आम्ही सुवासिक असावं, परिमल सोडलेलं असावं, आम्ही समृद्ध असावं. आम्ही जसं तर लबानोन पर्वत त्या बर्फ पडलेला असतं तेव्हा तो किती सुंदर दिसतो, तसं आत्मिक सौंदर्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि प्रियानो, आम्ही जगात असो, आम्ही या पुण्यामध्ये असो, आउट ऑफ पुणा असो, किंवा आम्ही महाराष्ट्रामध्ये असो किंवा भारतामध्ये असो, भारताच्या व्यतिरिक्त कुठेही असो, आम्ही आमचा सुगंध आम्ही पसरवला पाहिजे, आमचं सौंदर्य आम्ही आध्यात्मिक दाखवलं पाहिजे प्रियानो. हे जे जगिक सौंदर्य आहे ना प्रियानो, हे तात्कालिक आहे, जगिक आहे प्रियानो. परंतु ख्रिस्ताचं सौंदर्य, ख्रिस्ताचा सुवास आणि ख्रिस्ताचे गुण जेव्हा आम्ही या जगामध्ये असताना उधळू तेव्हा प्रियानो त्याचं गौरव झाल्याशिवाय राहणार नाही बघा. आणि आम्ही पाहतो की तो सिर्फ पावलाला तो कसा अडवत होता मनुष्य, कशा रीतीने तो त्रास देत होता. आणि मग पावलाला एक दिवस ते कळालं की तो कसा आडवा येत आहे, देवाच्या वचनाला, देवाच्या सुवार्तेला आडवा येत आहे.
आणि मग त्याने त्याला मोठ्याने जोराने आत्म्याने तो म्हटला, अरे लबाड आणि लुच्चेगिरीने भरलेल्या नीतिमत्वाच्या वैर्या, असं नीतिमत्वाच्या वैर्या असा शब्द तिथं दिलेला आहे. आणि म्हणून नीतिमान लोकांना नीतिमत्व मिळू नये व आडवा येणारा हा जो दुष्ट असतो त्याला पाऊल म्हटला नीतिमत्वाच्या वैर्या. आणि नीतिमत्वाचा वैरी कोण आहे प्रियानो? हा दुष्ट या जगामध्ये तो आमचा वैरी आहे. तो आम्हाला नीतिमत्व प्राप्त करून घेण्यासाठी तो जाऊ देत नाही. काय ना काहीतरी तो अडखळण करतो, काय ना काहीतरी तो आमच्यामध्ये फूट पाडतो, काहीतरी तो आम्हाला जाळ्यामध्ये अडकवतो, काय ना काहीतरी कामामध्ये अडकून टाकतो. आणि देवबापाच्या ज्या कृती आहे, देवबापासाठी करायचं जे काही सेवा आहे, त्या सेवेसाठी किंवा कामासाठी आम्हाला तो दूर करण्याचा काय करतो? प्रयत्न करतो प्रियानो. आणि बघा, लुच्चेगिरीने भरलेल्या असा तो म्हटला, तू अंध होशील, नीतिमत्वाला तू आडवं येत आहेस, नीतिमत्वाच्या वैऱ्या, तुला देव आज अंध करणार आहे तो म्हटला. आणि खरंच तो थोड्या वेळाने अंध झाला प्रियानो, पडत राहिला तो. कारण का बरं? नीतिमत्वाला किंवा नीतिमानाच्या त्या त्या गोष्टीला जो कोणी आडवा येतो, देवबाप त्याला बरोबर सबब शिकवतो प्रियानो. आणि त्या कुणाच्या ना कुणाच्या मध्ये तो शिरून या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. परंतु नीतिमत्वाचं उरस्त्राण धारण करा असं आपल्याला इफिस 6 मध्ये सांगितलेलं आहे. आणि ते नीतिमत्वाचं उरस्त्राण आम्ही घेऊन चाललं पाहिजे प्रियानो. आणि ते घेऊन चालत असताना आमचे जे काही आमचं जे काही संरक्षण आहे प्रियानो, ते संरक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा प्रियानो, या ठिकाणी बघा, आम्ही कधीही ड्राय नसावं, कधी आम्ही नेहमी भरलेलं असावं, समृद्धीने भरलेलं असावं, आम्ही नेहमी सुवासिक असावं, नेहमी आम्ही सौंदर्याने भरलेलं असावं, अशी देवबापाची इच्छा आहे. आणि ती इच्छा पूर्ण करणं अतिशय गरजेचं आहे प्रियानो. लक्षात ठेवा. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. हसीर पावलाचं आणि बर येशूचं जे आलिम जादूगर होता, हे तुम्हाला उदाहरण सांगितले की तो नीतिमत्वाचा वैरी कसा होता, तो कसा देवाच्या वचनाला आणि देवाच्या सुवार्तेला कसा आडवा येत होता. कारण त्याचं काम हेच आहे प्रियानो. या जगामध्ये त्याने जो धुमाकूळ घातलेला आहे ना, तो याच्यासाठी घातलेला आहे. त्याला माहिती आहे त्याचे दिवस आता कमी आहेत आणि त्याला आता बांधून टाकण्यात येणार आहे. आणि म्हणून तो देवाच्या लोकांना त्रास देत आहे, देवाच्या लोकांच्या कामामध्ये बाधा करत आहे. तो देवबापाच्या वचनामध्ये जाऊ देत नाही, मुळवलेले होऊ देत नाही. जी कृती करायची, जे गुण देवबापाचे घ्यायचे, जे मदतीचा हात पुढे करायचा, किंवा जे काही देवबापाने दिलेल्या प्रीतीचं सामर्थ्य, ते आम्हाला तो करू देत नाही. ज्या प्रभूने तुमच्या माझ्यासाठी प्राण दिला, पवित्र रक्त सांडलं, त्या रक्ताच्या मोलाने तुम्हाला आणि मला विकत घेतलेलं आहे. यासाठी विकत घेतलं प्रियानो, यासाठी पाचारण केलं की आम्ही नीतिमान असावं. आणि किती सुंदर उदाहरण देवबापाने तुम्हाला मला दिलेलं आहे. नीतिमान हा खजुरी सारखा समृद्ध होईल, तो लबालन मधल्या गंध स्वरूप सारखा वाढेल. उंच उंच आध्यात्मिक आम्हाला वाढ झाली पाहिजे. आम्ही तितकं कमी नाही राहायला पाहिजे. देवबापाची इच्छा आहे तुम्ही उंच वाढावं. आणि म्हणून आपण याच्यामध्ये वाचतो, योहान 15 मध्ये वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी खरा द्राक्ष वेल आहे आणि माझा बाप माळी आहे. ओ प्रियानो, आणि तुम्ही माझे फाटे आहात तो म्हणतो. फाट्याने फळ दिलं पाहिजे. कारण तो माळी जो आहे आमचा पिता स्वर्गातला, तो स्वतःच्या हाताने तुम्हाला मला घडवत असतो. ते पाणी देतो, तो खत पाणी घालतो, तो जीवन रस जो आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे पुरवतो, तो प्रत्येक फाट्यामध्ये तो घेतला पाहिजे. आम्ही तो घेतला पाहिजे. तो जीवन रस जर आम्ही घेणार नाही तर आम्ही सुकून जाऊ. आम्ही सुकून आध्यात्मिक रीतीने आम्ही एकदम ड्राय होऊ प्रियानो. आणि अशी लेकरं देवबापाला नकोय. आणि म्हणून प्रभूने आम्हाला सांगितलेलं आहे, माझा बाप माळी आहे, मी खरा द्राक्षवेल आहे आणि तुम्ही माझे फाटे आहात. आणि जर फाट्याने फळ दिलं तर देवबापाला किती आनंद वाटतो. तुमचं फळ विपुल प्रमाणात असावं अशी देवबापाची इच्छा आहे प्रियानो. आणि म्हणून ती इच्छा पूर्ण करणं किती गरजेचं आहे. तर एक सुंदरस छोटस उदाहरण देतो तुम्हाला. नेल्सन मंडेला माहित आहेत का? नेल्सन मंडेला
माहित आहेत ना? नेल्सन मंडेला फार फेमस व्यक्ती आहेत नाही का? साऊथ आफ्रिकेचे नंतर ते प्रेसिडेंट झाले. परंतु अगोदर जे होते तिथं गोरा आणि काळा असा भेद होता. आणि त्या गोऱ्या लोकांचं राज्य असताना प्रियानो त्यांचा स्वतःचा देश असताना देखील त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. कारण त्या गुलामगिरीमध्ये होते त्यांच्या. आणि त्यांची गरिबी, त्यांची दरिद्रीपणा आणि त्यांचं सगळं दुष्काळासारखं वातावरण आणि प्रियानो त्यांना दिलेला तो भयानक असा त्रास, तो दंड, हे सगळं पाहताना कितीतरी नेल्सन मंडेला सारखे कितीतरी लोक पुढे आले, फ्रीडम फायटर झाले. त्यांनी स्वतंत्रतेसाठी लढा दिला. ते मेले प्रियानो. ते त्यांना ते लढता लढता किंवा या स्वतंत्रतेसाठी पुष्कळ अशा काही कष्टाच्या गोष्टी करता करता ते त्या जगातून निघून गेले. आणि लास्टला मग मंडेलांनी हे केलं की माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी लढण्यापेक्षा माझ्या देशासाठी मी लढेल, त्याच्या स्वतंत्रतेसाठी लढेल. आपल्याला भारताचं चांगलं माहित आहे. आपण देखील त्या गुलामगिरीमध्ये होतो आणि ह्या लोकांनी, ब्रिटिशच्या लोकांनी कशा रीतीने त्रास दिलेला आहे हे सर्व तुम्हाला माहितच आहे. आणि प्रियानो, ती दरिद्री, ती गरिबी, ते उपोषण आणि ते त्यांनी दिलेले ते जड ओझं, गुलामाचं ओझं जे होतं ते भयानक होतं भान. आणि नेल्सन मंडेला अगदी तरुण असताना त्यांना ते पाहावत नव्हतं प्रिया. त्यांनी पाहिलं माझ्या अगोदर कितीतरी लोक ह्या सगळ्या गोष्टी करून जगातून निघून गेले. आणि ते लढत होते. आणि मग ह्या ब्रिटिश या युरोपियन ह्या लोकांनी काय केलं, त्यांना तुरुंगामध्ये टाकलं. तुरुंगामध्ये टाकलं. प्रियानो, ते किती वर्ष असतील बरं तुरुंगामध्ये? कोणाचा अंदाज आहे का? 27 वर्ष. 27 वर्ष ते तुरुंगामध्ये होते प्रियानो, त्या आफ्रिकेमध्ये, साऊथ आफ्रिकेमध्ये. 27 वर्ष कशासाठी? कारण त्यांनी ती चळवळ करू नये, त्यांना ते फ्रीडम मिळू नये, त्यांचं स्वातंत्र्य त्यांनी घेऊ नये. त्यांनी असंच आमच्या गुलामगिरीत राहावं, आमचे ओझे व्हावेत दुष्काळामध्ये, घाणीमध्ये आणि त्या दारिद्र्यामध्ये, गरिबीमध्ये आणि त्या उपाशी पोटीमध्ये त्यांनी ते जीवन कंटाळावं. ते इतके कठीण हृदयाचे असू शकतात ही कल्पना देखील येणार नाही प्रियानो. इतके कठीण हृदयाचे होते की काळे लोक आहेत म्हणून त्यांना अशी वागणूक ते देत होते त्यांच्या स्वतःचा देश असताना. 27 वर्षानंतर प्रियानो एक अंधकाराचा प्रकाशाचा झोत झाला प्रियानो. एक अंधकार जीवनातून त्यांच्या निघून गेला 27 वर्षानंतर. लक्षात ठेवा, 27 वर्ष थोडे आहेत का प्रियानो? त्यांचं तरुण पण त्याच्यामध्ये गेले नाही का त्या तुरुंगामध्ये. आणि मग असा काही प्रकाशाचा झोत त्यांच्याकडे आला ते त्या राष्ट्राचे प्रेसिडेंट झाले. त्या राष्ट्राचे प्रेसिडेंट झाले प्रिया. इतका मोठा तो चमत्कार होता, इतकं मोठं ते अद्भुत कृत्य होतं प्रियानो. आणि आम्ही पाहतो जेव्हा 140 राष्ट्रातले, जगातले लोक, राष्ट्राध्यक्ष, प्रेसिडेंट त्या ठिकाणी त्यांच्या सेलिब्रेशन साठी आले. शपथविधी वगैरे असतो ते तिथं आले. आणि मग कितीतरी सुंदर तो सोहळा पार पडला प्रियानो. आणि त्या गोऱ्या लोकांना त्यांना काय म्हणतात, त्यांच्या हातातून, त्यांच्या तोंडातून ते राष्ट्र हिसकावून घेतलं साऊथ आफ्रिका. आणि एक काळी व्यक्ती त्या राष्ट्राची प्रेसिडेंट झाली. आणि आम्ही किती रुबाब असेल, किती काय असेल प्रियानो, किती सेलिब्रेशन असेल त्याच्यामध्ये. ते बोलत असताना म्हटले की ज्यांनी ज्यांनी माझ्यापेक्षा अगोदर हा त्रास सहन केला ते प्रभूमध्ये ते निघून गेले या जगातून, मी त्यांना थँक्यू सुद्धा म्हणू शकत नाही, कारण ते या जगामध्ये नाहीयेत. आणि त्यांनी खूप सुंदर वर्णन केलं आणि सुंदर भाषण केलं. एक दिवस असे त्यांच्या गाडीमध्ये ते जात असताना त्यांना भूक लागली आणि एका हॉटेलच्या इथं ते थांबले. आणि हॉटेलच्या इथं थांबल्याच्या नंतर सर्व बॉडीगार्ड उतरले, त्यांच्या बरोबर त्या हॉटेलमध्ये गेले. आणि ते जसे त्यांचं ते आतमध्ये आले तसं टेबलवर एक व्यक्ती बसलेली होती. तर जसं त्यांना पाहिलं तसं तो मनुष्य थर थर कापायला लागला. त्याने त्यांना पाहिलं आणि जे डोकं खाली घातलं, डोळे खाली केले, ते त्यांच्याकडे ते पाहायला देखील तयार नाही. थर 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 कापायला लागला. पण नेल्सन मंडेलाने त्याला पाहिलं होतं प्रिया. आणि मग त्या बॉडीगार्डला सांगितलं त्या व्यक्तीला माझ्या टेबलकडे इथं बसायला आण. आणि मग त्याला
अंध बसायला शेजारी बसवलं. त्याला विचारलं तुला काय पाहिजे, त्याला त्याची ऑर्डर दिली, त्याला जेवायला दिलं प्रियानं. तो ते थरथर कापत असतो जेवला. तो मान वर करून तो डोळे वर करून पाहत होता. माहित नाही नेल्सन मंडेला त्याच्याबरोबर काय बोलले, त्यांचं काय संभाषण झालं आणि त्यांच्याबरोबर ते त्या त्या त्याचं जेवण झाल्यानंतर तो उठून गुपचूप बाहेर निघून गेला. बॉडीगार्ड म्हणाले, तो मनुष्य जसं तुम्ही एंट्री केली तसं तो असे पाय उठताना मी बघत होतो, त्याचे हात थरथरत होते, त्याचे डोळे ते तो कापत होता, त्याचे डोळे वरती बघत नव्हते, खाली बघत होता. तेव्हा नेल्सन मंडेलाने सांगितलं, मी तुरुंगात असताना मी जेव्हा पाणी मागायचे ते पाणी देखील देत नव्हते. काळे लोक आहेत ना, म्हणून ते पाणी देखील देत नव्हते प्रियाने. पण नेल्सन मंडेला नक्की प्रार्थना करत असतील नाही का प्रिया? जेव्हा त्यांना पाणी मागायचे ना, ते म्हणे तो मनुष्य माझ्या अंगावर युरिन पास करायचा. मला लगेच माझ्या अंगावर तो टाकायचा. आणि ती ही व्यक्ती आहे. हा जेलर होता म्हणे त्याच्या आणि ती ही व्यक्ती आहे. मग ते बॉडीगार्ड म्हणते तुम्ही कसं काय सोडलं? तो किती घाबरले, तसं मृत्यू त्याच्या समोर दिसत होता. तुम्ही कसं त्याला सोडलं, कसं त्याला सोडलं? ते म्हणाले, क्षमा करणं हे किती महत्वाचं आहे. प्रीती करणं हे किती महत्वाचं आहे. कृती करणं हे किती महत्वाचं आहे. आणि प्रियानो, त्यांनी त्या बॉडीगार्डला सांगितलं, नाही, त्याने मला जर असं केलं वैर्यासारखी ट्रीटमेंट दिली असेल तर मी तशी देऊ शकत नाही. ह्याला म्हणतात खरं नीतिमत्व प्रिया. ह्याला म्हणतात खरं प्रॅक्टिकल जीवन. त्यांच्या हातामध्ये होतं प्रियानो. त्याला त्याला फासावर लटकायचं, त्याचा मृत्यू, त्याचं शिरच्छेद सगळं काही त्यांच्यामध्ये परमिशन होती, सगळं काही त्यांच्यामध्ये अधिकार होता. पण त्यांनी ते केलं नाही प्रियानो. त्याला सोडून दिलं. तो थरथर कापतच बाहेर गेला. परंतु त्याला सोडलं का? त्याला क्षमा केली प्रिया. ती कृती केली त्यांनी. त्यांनी दाखवलं सगळ्या बॉडीगार्ड लोकांना की ही ख्रिस्ताची प्रीती आहे, हे ख्रिस्ताचे गुण आहेत, हे ख्रिस्ताचं हा सुवास आहे आणि ही ख्रिस्ताची ही मदत आहे. आणि ख्रिस्ताची प्रीती जी आहे, तुम्ही जर ती जर तुम्ही उपयोगात आणली नाही तर तुम्ही कशी विश्वासू असू शकता? तुम्हाला नीतिमान ही पदवी कशी मिळणार? नीतिमत्व हे कसं प्राप्त होणार? आणि प्रियानो, किती सुंदर उदाहरण आपल्या समोर आहे की त्या माणसाला सोडून दिलं. जेलर होता त्यावेळेस, तो रिटायर झालेला असेल कदाचित वगैरे वगैरे. परंतु प्रियानो, लक्षात ठेवा, ही घडलेली गोष्ट आहे, सत्य गोष्ट आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये नीतिमत्वाला आडवं येणारा हा जो दुष्ट आहे, कुणाच्या ना कुणाच्या द्वारे तो आम्हाला त्रास देतो प्रियानो. आणि म्हणून प्रार्थनेमध्ये राहणं, वचनामध्ये राहणं, देवबापाच्या सानिध्य राहणं, म्हणजे आम्ही फ्रुटफुल झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही देवबापाच्या एक परिमल झाल्याशिवाय राहणार नाही. सुवास इतरांपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आम्ही स्वतः काही करू शकत नाही. देवबापाने दिलेला जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आहे ना, तो पवित्र आत्मा आम्हाला ह्या चांगल्या गोष्टी करण्याकरिता आम्हाला मदत करतो. तो आम्हाला म्हणतो हे चांगलं कृत्य आहे, तू हे कर. तुला नीतिमान व्हायचंय, तुला नीतिमत्व प्राप्त करून द्यायचं. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं प्रियानो, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास सदा सिद्ध असते. नीतिमानाच्या हाकेकडे परमेश्वर कान देतो, प्रभू कान देतो प्रियानो. नीतिमानाच्या हाकेकडे कान देतो. आणि परमेश्वरला मी जेव्हा आरोळी मारली असं स्तोत्र करता म्हणतो, तो म्हणतो वळून माझा धावा ऐकला, वळून माझा धावा ऐकला. हिंदीमध्ये असं लिहिले, पलट के. कुणाच्या तरी बरोबर प्रभू बोलत आहे, कुणाच्या तरी समस्या ऐकत आहे. आणि जेव्हा आरोळी मारली जोराने, अश्रू गाळले आणि देवाकडे ती मोठ्याने आरोळी केली, तेव्हा प्रभूने वळून धावा ऐकला. वळून धावा ऐकणारा आमचा प्रभू तुमच्या माझ्या बरोबर आहे. तो आमच्या सनिध आहे. आम्ही का नीतिमत्व प्राप्त करूया प्रियाने. हा सुवास सोडूया, फ्रुटफुल होऊया. आणि त्या मदतीचा, त्या गुणांचा, त्या ख्रिस्ताच्या गुणांचा, त्या कृतीचा आणि त्या प्रीतीचा परिमल या जगामध्ये सोडूया प्रियाने. आपण एक व्यक्ती जी आहे बायबल मधली, त्या व्यक्तीचा आपण पुढच्या वेळेस जेव्हा किंवा वेळ त्याच्या बाबतीत आपण पाहूया की जिवंतपणी ही सुवास, जिवंतपणी ही सौंदर्य, जिवंतपणी फ्रुटफुल फलद्रूप होणं
आणि नंतर मेल्यानंतर देखील तो सुगंध असणं, या गोष्टी आपण पुढच्या वेळेस बघूया प्रियान. प्रभूला आपण धन्यवाद देऊ, त्याची स्तुती करूया, त्याचे उपकार मानू आणि ह्या चारही गोष्टी आमच्या जीवनामध्ये आपण घेऊन आपण पुढे जाऊया. थँक्यू, थँक्यू पास्टर, थँक्यू ब्रदर. आमेन.